महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्यात. म्हणजे दिवाळी झाली की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार हे आता स्पष्ट झाल्याचं दिसतंय. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी तसे संकेतही दिलेत. पण आता एकीकडे निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता असतानाच महाराष्ट्रात जागा वाटपांच्या वाटाघाटींनाही सुरुवात झाली आहे. आणि त्यातच पुण्यातून एक महत्वाची बातमी आली आहे. वडगाव शेरी हा विधानसभा मतदारसंघ, यातून महायुतीतच आता मोठा पेच वाढलेला दिसतोय. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात संघर्ष तापणार असंही दिसतंय. जगदीश मुळीक यांनी थेट मतदारांनाच आवाहन करणारं पत्र लिहिलंय आणि ते पत्र आता सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत आहे. या पत्रात त्यांनी काय म्हटलंय तर 2019ला थोडक्यात पराभव झाला, मात्र दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. आमदार असताना काम केलं, शहराध्यक्ष असताना तत्कालीन सरकारला धारेवरही धरलं. विधानसभेच्या निवडणुका समोर येऊन ठेपल्या आहेत. आपली साथ, प्रेम आणि आशीर्वाद पुन्हा हवेत. यावेळी तुमच्या या सेवकाला अजून ताकदीनं आणि अधिक जोमानं आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे, असं जगदीश मुळीक यांनी म्हटलंय. आता जगदीश मुळीक यांनी थेट पत्र लिहिल्यानंतर त्यांनी जी भूमिका घेतली आहे, यामुळे महायुतीत नवा वाद निर्माण होऊ शकतो अशी शक्यता आणि चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता जगदीश मुळीक यांचं पत्र काय आहे, त्यात त्यांनी काय संदेश दिलाय ते आपण एकदा पाहूयात. सदैव जनतेसाठी, जनतेच्या सेवेसाठी आपले आशीर्वाद असू द्यात. नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो, पत्ररूपानं तुमच्याशी संवाद साधताना मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे. माझी सामाजिक आणि राजकीय वाटचाल तुमच्या सहकार्यानं बहरली. तुमचे प्रेम, साथ आणि आशीर्वाद भरभरून लाभले. माझ्यासाठी हे आशीर्वाद बहुमूल्य आहेत. माझ्या विस्तारित कुटुंबाशी म्हणजेच तुमच्याशी संवाद साधताना खूप समाधानाची भावना आहे. कुटुंबातूनच मला समाजकार्याचं बाळकडू मिळालं. समाजकारणाचा पिंड जोपासला गेल्यानंच 2001 मध्ये विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकीय प्रवास सुरू झाला. 2014 मध्ये वडगाव शेरी मतदारसंघाचा आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी तुमच्यामुळेच लाभली. त्या 5 वर्षांत आपल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मतदारसंघाला एक नवं रूप दिलं. भामा आसखेड 100 खाटांचं रुग्णालय, मेट्रो, उड्डाणपूल यासारखे अनेक प्रकल्प मार्गी लावले. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत कृतिशील राहिलो. आपल्या अथक प्रयत्नांनंतरही 2019 साली मात्र विधानसभा गाठण्यात थोडक्यात अपयश आलं. पराभवानंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. तुमची साथ होतीच, त्यामुळे दुप्पट जोमाने लढण्यासाठी, समाजसेवेसाठी सज्ज झालो. भाजपचा शहराध्यक्ष असताना राज्यातील त्यावेळेच्या सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं. कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांना आधार देण्याची आणि आरोग्य सेवा पुरवण्याची गरज होती, ती पक्ष संघटनेच्या माध्यमातून पूर्ण केली. विकास कामांसाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी आंदोलनं केली, पक्ष संघटना वाढवली आणि मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडत राहिलो. शिक्षक सन्मान, विद्यार्थी सत्कार, महिला सन्मान, आरोग्य शिबिरं, स्पर्धांचं आयोजन, सर्व सार्वजनिक उत्सव, बागेश्वर धाम, जया किशोरी यांचं प्रवचन अशा अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करत गेलो. विधानसभेच्या निवडणुका समोर येऊन ठेपल्या आहेत. आपली साथ, प्रेम आणि आशीर्वाद पुन्हा हवेत. यावेळी तुमच्या सेवकाला अजून ताकदीनं आणि अधिक जोमाने आपल्या सहकार्याची आवश्यकता लागेल. याच हेतूने आपल्याशी हा संवाद, तुमचे सहकार्य लाभेल हा विश्वास आहे. आता जगदीश मुळीक यांनी हे पत्र लिहित एक प्रकारे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर केल्याची चर्चा आहे. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींकडून अजूनही त्याला दुजोरा मिळालेला नाहीये, तर महायुतीतल्या कुठल्याही नेत्याने अजून तरी यावर भाष्य केलेलं नाहीये. मात्र या संपूर्ण घटनेवर आता महायुतीतले नेते काय म्हणतात आणि त्यांची काय प्रतिक्रिया येते, महायुतीत वडगाव शेरीचा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला मिळतो हे पाहणं महत्वाचं असेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.